आगामी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून परतवाडा येथील रामजी पॅलेस येथे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या वतीने गेल्या 8 वर्षातील 41व्या अहिंसक जन आंदोलनाची 41वी आढावा बैठक उत्साहात पार पडली। पूर्णपणे सत्याग्रहींच्या वर्गणीतून हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली। जोपर्यंत शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा एकमुखी व कठोर निर्धार समस्त सत्याग्रही आणि शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीने व्यक्त केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या जीवनवाहिनीसाठी सत्याग्रहींनी आजवर कोणतीही हिंसा न करता संपूर्ण अहिंसेच्या मार्गाने देशातील सर्वात मोठे जन आंदोलन उभे केले आहे। आजही सर्व सत्याग्रही आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत मार्गाचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। आज दिनांक 7 अगस्त को हम लोगों ने शकुंतला बचाव समिति की सभा का आयोजन किया है। इस आयोजन का और इस संघर्ष का हमारा उद्देश्य एक ही है कि शकुंतला जो गाड़ी है ये ब्रॉडगेज के जैसी दौड़ना चाहिए। बस हमारी यही एक इच्छा है जिसकी वजह से गांव की प्रगति होगी, व्यापारी, किसान सभी वर्गों को इसका फायदा मिलेगा और हमारे गांव की प्रगति होगी। और डीपीआर मंजूर हो चुका है हमारा और आगे भी हमारा ऐसे ही संघर्ष चलते रहेगा और भविष्य में ये मैं उम्मीद रखता हूँ कि 1 आध साल के अंदर ही ये शकुंतला का विकास होना शुरू हो जाए। आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी आपण शकुंतला रेल्वे बचाव समितीच्या 41व्या आंदोलनाच्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत। ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असते आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण एक शकुंतला रेल्वे स्टेशनवर ध्वजारोहण करून अजून आपण सक्रिय आहोत, आंदोलन करते शकुंतला बचाव समितीचे हे आपल्या शासनापर्यंत आपल्याला एक मेसेज प्रतिकात्मक पोहोचायचा आहे। यासाठी येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी सर्व सामाजिक संघटना आणि शकुंतला रेल्वे बचाव समिती हे आपले ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतील। आगामी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:15 मान्यवरांच्या हस्ते दिमाखात ध्वजारोहण पार पडणार आहे। त्यानंतर अचलपूर तालुक्यातील नामवंत गायकांच्या देशभक्तीपर गीत गायनाच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाचे या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यात येणार आहे। संगीताच्या व गीतातून शासनाला ध्यानीमनी हा सामाजिक संदेश पुन्हा एकदा पोहोचवला जाणार आहे। या लोकहितवादी आढावा बैठकीस शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, संतोष नरेडी, कमल केजरीवाल, दीपा तायडे, शारदा उईके, विजय गोंडचवर, रामदास मसने, वसंतराव धोबे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, दयाराम चंदेल, प्राध्यापक विजय सातपुते, राजेंद्र जयस्वाल, राजकुमार बर्डिया, सुरेश वाधवानी यांच्यासह विविध सामाजिक व समविचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 जिल्ह्यांना जोडणाऱ्या आणि एकेकाळी विदर्भाची जीवनवाहिनी राहिलेल्या या ऐतिहासिक रेल्वे विषयी उपस्थितांनी आपली मते मांडली। केवळ कागदी व पोकळ आश्वासने न देता शासनाने तातडीने शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेज रूपांतरण आणि प्रत्यक्ष कामास गती द्यावी अशी विनंती या दरम्यान करण्यात आली। आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी आपली शकुंतला रेल्वेची 41वी आढावा बैठक 41व जन आंदोलन प्रति आपण इथं रामजी पॅलेस मध्ये घेत आहे। 8 वर्षाच्या संघर्षात आपण आतापर्यंत 40 आंदोलन केलेले आहे आणि त्याचं कुठेतरी श्रेय आणि फलश्रुत आपल्याला असं मिळालेलं आहे काय डीपीआर मंजूर होऊन फक्त फायनान्स मिनिस्ट्रीकडे आपलं काम कुठेतरी थोडंफार लटकलेलं आहे आणि इथे दिल्लीला लटकलेलं आहे। भुसावळून सगळं काम क्लिअर झालेलं आहे। 1500 कोटीचा एक टप्पा आपल्याला मंजूर म्हणजे जो खर्च आहे त्याला 3052 कोटी रुपये, त्यापैकी 1500 कोटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपलं अचलपूर मूर्तिजापूर घेण्यात आलेलं आहे। हे आपली सगळ्यात मोठी एक उपलब्धी आहे आणि आपण जे पाठपुरावा घेऊन आलो शकुंतला रेल बचाव सत्याग्रहीचा प्रत्येक सत्याग्रही प्रत्येक हा आंदोलक ज्यानं अतिशय शांततेच्या मार्गानं 8 वर्ष संघर्ष केला आणि 40 आंदोलन केले, हा भूतोन भविष्यात भारताच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं आंदोलन राहील जे 8 वर्ष चाललेलं आहे। तर आज 15 ऑगस्टच्या दिवशी जो आपण करणार आहे
आणि अहिंसक आंदोलन म्हणून एक पुन्हा केंद्र सरकार व राज्य शासनाला एक संदेश देऊ, विनंती करू की आमच्या शकुंतला रेल्वेचं झुकझुक गाडीचं लवकर ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करा. आज ध्वजारोहणच्या कार्यक्रमासाठी सगळ्यात पहिले 14 ऑगस्टला स्वच्छता अभियानचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यानंतर 15 ऑगस्टला त्याच ठिकाणी माननीय RFO श्री सुशांतजी काळे यांच्या हस्ते आपण तिथं ध्वजारोहण करणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष सौ रुपालीताई अभय मातने ह्या उपस्थित राहणार आहे. सोबत मुख्याधिकारी धीरज कुमारजी गोवाड साहेब हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे पुढील नियोजन आणि आयोजन प्रती आज इथं आम्ही हे आढावा बैठक घेतलेली आहे. धन्यवाद. ध्वजारोहण करत आहोत शकुंतला रेल्वे स्टेशनवर. हे ध्वजारोहण आगळेवेगळं राहणार आहे, कारण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, अनेकांना बलिदान द्यावं लागलं, अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले. त्याचप्रमाणे शकुंतला रेल बचाव समितीचे जेवढे सदस्य आहेत गेल्या 7 वर्षापासून 8 वर्षापासून अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून 41-42 आंदोलनं करून सरकारपर्यंत ही मागणी पोहोचवलेली आहे. आणि आता थोडं समाधानाचे दिवस असे आले आहेत की आपला DPR सँक्शन झालेला आहे, फक्त कार्यान्वित व्हायचा आहे. हा एक लोक म्हणतात की हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे. तेव्हा आपण जो वेळ घेतला, आपल्याला सगळ्या मातृशक्ती भेटली, निर्णय संघटना भेटल्या, याचं हे सगळं यश आहे. आणि नाही तर त्यांनी सांगितलं होतं अध्यक्षांनी, आपल्या संचालकांनी की यशवंतला गेली होती, बरोबर आहे, पण आपण ती जिवंत केली. आणि खरोखर हा जो 15 ऑगस्ट आहे हे ध्वजारोहण म्हणजे तिरंग्याला तर आपली सलामी आहे, पण आपल्या तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नालाही मी सलामी देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.